स्थानिक निवडणुकीबाबत पवारांच्या राष्ट्रवादीने एक मोठा निर्णय घेतलाय। स्थानिक निवडणुकीत भाजप सोबत युती नको अशा सूचना पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे आणि त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी भाजप सोडून इतर कोणाशी युती करणार का असा प्रश्न निर्माण झालाय। तर दुसरीकडे निवडणुकीत मनसे सोबत युती न करता स्वतंत्र लढण्याची काँग्रेसची भूमिका असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी मोठा निर्णय घेतलाय। भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याचं स्वातंत्र्य स्थानिक नेत्यांना पवारांच्या राष्ट्रवादीनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पवार काका पुतण्याची म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीची शक्यताही बळावली आहे। आमचा पहिला प्रस्ताव आणि आमची इच्छा आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढावं, म्हणजे जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, त्याला आम्ही प्राधान्य देऊ। त्यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि म्हणून ते कोणालाही म्हणतात कोणी या आमच्या बरोबर, तुम्ही कोणालाही येऊ द्या, आम्ही तयार आहोत। आम्हाला MIM बरोबर येऊ द्या, मुस्लिम लीग बरोबर येऊ द्या, सगळी तयारी त्यांची आहे। त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांनी कोणाबरोबर युती करावी आणि निवडून देऊन दाखवावं। असं वाटतं आपण आता हा शेतकऱ्यांचा संवाद दौरा आहे। मी पॉलिटिकल या सगळ्या दौऱ्यात कुठेही पॉलिटिकल बोलू नये। ज्या ज्या भूमिका पक्षाच्या ठरलेल्या त्या ठरलेल्या आहे। आता हा आमचा दौरा हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या संवादाचा आहे। इथे सगळ्या पक्षाचे लोक येऊ शकतात। इथं काय आम्ही म्हटलं नाही की शिवसेनेलाच मानणार लोक, सगळ्या शेतकऱ्यांनी। तर मला असं वाटतं या सगळ्यांच्यामध्ये मी पॉलिटिकल कोणतीच भूमिका घेणार नाही। ज्याला जे करायचं त्यांनी ते करत बसावं, परंतु सगळ्यात आधी शेतकऱ्याला न्याय द्यावा ही भूमिका आमची या सगळ्या कार्यक्रमाची आहे। दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्थानिक निवडणुकांमध्ये मनसेसोबत युती नको, स्थानिक पातळीवर अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। इंडिया आघाडी जे इंडिया गठबंधन आहे त्याच्या सदस्य पक्षांशीच केवळ चर्चा करावी अशा तऱ्हेचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले। लवकरच केंद्रीय नेतृत्व मुंबईमध्ये एकटं जावं किंवा आघाडी कोणत्या स्वरूपाची करावी या संदर्भातला निर्णय देईल, तो लवकरच अपेक्षित आहे। मुझे ऐसा लगता है कि आपका सवाल ही गलत है। वो गलत इसलिए है कि अभी सिर्फ जो भी यादी आ रही है, आने वाली है, उसके बारे में हमारी सब कुछ कैसी जांच पड़ताल हो जाए उसके बारे में हम लोग सोच रहे हैं। इलेक्शन में कौन किसके साथ रहेगा उसके बारे में अभी कोई विचार विनिमय नहीं है। कोणाशी युती किंवा आघाडी किंवा निवडणूक कोणाबरोबर लढवावी किंवा स्वतंत्र लढवावी या विषयासाठी आम्ही गेलेलो नव्हतो। कोणाबरोबर निवडणुका कोणी लढवाव्या, पुढे काय निवडणुकीमध्ये कोणाची युती कोणाची आघाडी राहील असा कुठलाही विषय आमच्या चर्चेमध्ये नाही। उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केलाय। तर राज्यात अनर्थ मंत्री, गृहकलह मंत्री, नगरविकास मंत्री असं म्हणत ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे 4 दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरकारची किती मदत मिळाली असा सवाल शेतकऱ्यांना करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। एक अनर्थ मंत्री, एक गृहकलह मंत्री आणि एक नगरविकास मंत्री असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीस शिंदेंसह अजित पवारांवर हल्लाबोल केलाय। संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये, म्हणजे कोण आहे? एक अनर्थ मंत्री, एक नगरविकास मंत्री आणि तिसरे गृहकलह मंत्री। घराघरात भांडणे लावणारे। अनिल दादा, तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का, आम्हाला हमीभाव द्या, आम्हाला तुमच्या उत्तराची गरजच नाही। हे चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, ते मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। त्यांनी म्हणतात काय की उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारतात, विकासावर बोललेलं त्यांनी भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतो मी आजची रात्री इकडेच राहतो, सिसवे गावात। काय कुठल्या गावात? शिरसाव गावात राहतो। तुम्ही तुमच्या हेलिकॉप्टरने उद्या सकाळी या, इथेच या आणि विकासाचं बोला, होऊन जाऊ दे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे। मी तुम्हाला जिथं जिथं आम्ही जिल्हा बँक, जिल्हा परिषद, राज्य सरकार, DPDC ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत त्या ठिकाणी करीत, पण सारखीच मदत नाही, काही तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे।
हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. या प्रकारे आपण पुढे जाऊ. आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना, कोणाला सांगताय तुम्ही? अन्नदात्याला सांगताय. जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय, त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव. मग तुम्ही काय हलवताय? नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही, असं मला म्हणायचंय. संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहारला गेल्याची टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केली. फडणवीसांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय. आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांग काढून बसलेले आहेत. म्हणजे आता राहू कुठे, केतू कुठे, आता त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्रदृष्टी आहे. त्याला आपण काय करू शकत नाही. उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय पथकही राज्यात पाहणी दौरा करत आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकानं रात्री केलेला पाहणी दौरा चांगला चर्चेत आलाय. आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरतंय. तुमच्याकडे येऊन गेलं, येईल कदाचित. आज पेपरमध्ये मुंबईतून निघताना फोटो पाहिला, रात्रीचे टॉर्च मारून पाहणी करतायत. नाही, मला वाटतं त्यांच्याकडे असेल ना यंत्रणा. थोडे काळोखात जाऊन ते तसेच पाहणी करून येणार आहेत. पण लगेच आपण निगेटिव्ह अर्थानं पाहण्याची गरज नाही. केंद्रीय पथक दिवसभर फिरत होतं. वाटेत येता येता जर समजा अंधार झाला आणि एखादं गाव लागलं आणि शेतकऱ्यांनी आग्रह केला की हे बघून घ्या, असं सगळं आपण गाडीतून जाताना सुद्धा किती दिसतं. ते पण टॉर्च पाहिजे म्हणजे हा अपमान आहे, आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. पुण्यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय. धंगेकरांनी रुग्णालयात जात जखमींची भेट घेतली. रफिक शेख नावाच्या गुंडाने मदत केल्याचा आरोपही धंगेकर यांनी केलेला आहे. तर रफिक शेख यांनी मात्र हे आरोप फेटाळलेले आहेत. सर्वच धंगेकरांना गुंड वाटतात असं रफिक शेख यांनी म्हटलंय. पुण्यातल्या पौड फाटा इथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय. मुरलीधर मोहोळ यांनी अल्पसंख्याक मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्त केलेले रफिक शेख हे गुंड असल्याचा दावा धंगेकरांनी केला. रफिक शेख यांना पिस्तूल दाखवत 30 ते 40 साथीदारांसह समीर चव्हाण आणि सनी चव्हाण यांच्यासह मेगा सिटीतल्या महिलांवर हल्ला केल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय. रफिक नावाचा एक गुंड आहे, त्यांनी एका भरवशी जाऊन महिलांना आणि यांना मारलं. हा भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याकांचा सरचिटणीस आहे. हा त्यांच्यावर असतो. हा, आणि त्या फोटोमध्ये तो काय मंत्र्यांबरोबर असतो. त्या मुलाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची. धंगेकरांनी केलेले आरोप रफिक शेख यांनी फेटाळले. माझ्यावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही असं शेख यांचं म्हणणं आहे. कोथरूडमधील सगळेच धंगेकरांना गुंड वाटतात असा टोलाही शेख यांनी लगावलाय. काल माझा मित्र अभय चव्हाण आणि अक्षय चव्हाण ह्यांचा काहीतरी कौटुंबिक वाद होता. 4:54 फोन आला. एका हिंदूने मला फोन केला. मी गेलो. चूक झाली का माझी? मी सर्व पक्षाचा कार्यकर्ता आहे. कोथरूड मधला हर एक माणूस धंगेकरांना गुंड वाटतो. अहिल्यानगरमधला जैन ट्रस्टचा भूखंड संग्राम जगतापांनी हडपला असा आरोप ठाकरेंच्या सेनेच्या किरण काळेंनी केलाय. किरण काळेंनी जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांची भेट घेत सर्व कागदपत्रही दिली. वेळ पडल्यास अहिल्यानगरमध्ये मोर्चा काढू असा इशारा गुप्तीनंदी महाराजांनी दिलाय. अहिल्यानगरमधल्या जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड आमदार संग्राम जगतापांनी हडपल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळेंनी केलाय. किरण काळेंनी आज पुण्यात गुप्तीनंदी महाराजांची भेट घेत या भूखंडाची कागदपत्रही दाखवली. किरण काळेंनी रवींद्र धंगेकरांची सुद्धा भेट घेतली. दरम्यान गुरुवारी रवींद्र धंगेकर आणि किरण काळे पुण्यातल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जात आयुक्तांची भेट घेणार आहेत. संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये त्या ठिकाणी जैन समाजाच्या मंदिर ट्रस्टच्या जागेवरती त्या ठिकाणी स्वतःचं राजकीय कार्यालय थाटलंय. हा नुसता आरोप नाहीये, त्याचे पुरावे त्या ठिकाणी आहेत. श्री ऋषभ संभव जैन श्वेतांबर संघ याच्या जागेवरती अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारा हा जवळपास 5000 स्क्वेअर फीटचा भूखंड त्या ठिकाणी आहे. अहिल्या नगर में भी भू माफिया जो है उसको कब्जा करके बैठ चुके हैं. तो मैं अहिल्या नगर के भी जो आमदार खासदार हैं, महापौर हैं, उनको आह्वान करूंगा. साथ में चैरिटी कमिश्नर को आह्वान करूंगा. महाराष्ट्र के सीएम फडणवीस जी को आह्वान करूंगा, देवेंद्र फडणवीस जी को, कि आप अभी राजा के पद पर हैं तो आप तुरंत इस पर न्याय एक्शन लीजिए. नाही, याच्यामध्ये मला कालच काळेंचा फोन आला होता. अहिल्यानगरमध्ये ते शिवसेनेचं काम करतात
आणि त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक आमदारांनी काहीतरी ती जैन समाजाची 5,000 स्क्वेअर फूटपेक्षा जास्त जागा काहीतरी घेतली आणि मग त्यांनी सगळे कागदपत्र काढलेत आणि त्यांनी सगळी माहिती घेत मलाच त्यांनी फोन केला की भाऊ आम्हाला तुम्ही ह्याच्यामध्ये काय मदत करा. मी म्हटलं आपण भेटूया धर्मदाय आयुक्तांकडे तसा काय प्रस्ताव आहे का बघू. दरम्यान किरण काळे यांनी संग्राम जगताप यांच्यावर केलेले आरोप मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांनी फेटाळले. हे जे डॉक्युमेंट झालंय ह्याच्यात ज्यांनी मृत्यूपत्र केलं त्यांनी असं प्रॉपर उल्लेख केलेला आहे की व इथं हे इतके लोक भाडेकरी आहेत, या भाडेकऱ्यांसहित मी जागा दान करत आहे. त्यांनी भाडेकरी जोपर्यंत तिथं आहेत तोपर्यंत त्यांना कोणी त्रास देऊ नये असं त्यांचं त्यावेळेस पासूनचं हे आहे. आणि आतापर्यंत ट्रस्टींनी आम्हाला कधी हटकलं नाही किंवा कधी काही आम्हाला भाडेकऱ्यांना त्रास दिला नाही. पुणे जैन बोर्डिंगचा कायदेशीर व्यवहार रद्द झालेला नाही असं गुप्तीनंदी महाराजांनी म्हटले. दरम्यान 8 दिवसात व्यवहार रद्द न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार असा इशाराच जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांनी दिलाय. कहा तो यही गया था कि 1 तारीख को होली पहले पूरा कर दिया जाएगा. उसमें बहुत कुछ हुआ है पर मेन जो पॉइंट है वो अभी बाकी है. सबसे महत्वपूर्ण जो है वो बाकी है. कम से कम ये खुशी की बात है कि ट्रस्ट और बिल्डर ने दोनों ने माघार लेने का अपनी ओर से मानस बनाया है. यदि मैं समझता हूं कि ये 8 दिनों के अंदर में यदि ये डीड कैंसिलेशन नहीं होकर हमारे पास में कागज हमारे पास में आकर सामने खड़ा नहीं हुआ तो मुझे फिर अनशन के लिए बैठना ही पड़ेगा. रणजितसिंह निंबाळकरांचं आव्हान महबूब शेख यांनी स्वीकारलेलं आहे. तारीख कळवा, नार्को टेस्टसाठी तयार आहे असं महबूब शेख म्हणतात. डॉक्टर संपदा प्रकरणात IPS अंजना कृष्णांना तपास अधिकारी बनवा अशी मागणीही महबूब शेख यांनी केली आहे. डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी आरोप करणाऱ्यांना नार्को टेस्टचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान महबूब शेख यांनी स्वीकारलंय. रणजित दादा, मुंबईमध्ये तुम्ही पैसे भरणार आहे त्याच्यामुळे मला ती चिंता नाही. मुंबईत आपण नार्को टेस्ट करू, लाईव्ह डिटेक्टिव्ह चाचणी करू. माझी नार्को टेस्ट करा, हो लाईव्ह डिटेक्टिव्ह करा, मुंबईत करा. तारीख फक्त 2-3 दिवस अगोदर कळवा एवढीच माझी विनंती आहे. पण त्या नार्को टेस्टच्या अगोदर तुमची नार्को टेस्ट झाली पाहिजे. महबूब शेख हे रघुनाथ राजे निंबाळकरांना भेटले होते. त्यानंतरच त्यांनी आपल्यावर आरोप केल्याचा दावा रणजितसिंह निंबाळकरांनी केला होता. त्यालाही महबूब शेख यांनी प्रत्युत्तर दिलंय. हे महबूब आहे, शेजारी कोण आहे? येऊन गेले होते आत्ताच. हे सगळं तयार कसं झालं? दिगंबर अगोने यांचा रामराजेमध्ये माझा कधी संबंध नाही. रघुनाथ राजेंना मी एकटा भेटत नाही. त्यांच्या इतिहासाची माहिती घ्यायला आता नुकतंच फक्त विषय निघाला म्हणून सांगतो, इंद्रजित सावंत नावाचे इतिहासकार आहेत. म्हणजे असे लोक रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांना भेटतात. मी भेटलो, याच्यात गैर काही नाही. आणि आम्ही आज नाही, पक्ष फुटल्यापासून बोलतोय, त्याच्या अगोदर कधी बोलत नव्हतो. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात IPS अंजना कृष्णा यांना तपास अधिकारी नेमा अशी मागणी सुद्धा महबूब शेख यांनी केली आहे. निवृत्त न्यायाधीशामार्फत ज्या कृष्णा अंजनेत ना IPS करमाळ्याच्या, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दम दिला. असे अधिकारी नेमा ना. वोट चोरीवरून राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब टाकलाय. हरियाणात 2 कोटी मतदारांपैकी 25 लाख मतदार बनावट असून हरियाणा सरकार हे चोरीचं सरकार आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. आणि हरियाणात ब्राझीलच्या मॉडेलच्या फोटोवरून 22 वेळा मतदान झाल्याचा दावाही राहुल गांधींनी केलाय. हरियाणा सरकार हे चोरीचं सरकार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधी यांनी हरियाणातील मतदार यादी वाचून दाखवत हा मोठा आरोप केलाय. हरियाणात 8 पैकी 1 मतदार फेक असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय. हरियाणा के युवाओं, बिग पिक्चर है कि आपकी सरकार चोरी की गई है, चोरी की सरकार है, फेक सरकार है. 2 करोड़ वोटर हरियाणा में, 25 लाख वोट चोरी, 1/8 में से 12.5% वोट चोरी थी हरियाणा में. हरियाणात एकाच फोटो आणि वेगवेगळ्या नावांनी शेकडो वेळा मतदान झाल्याचा आरोपही राहुल गांधींनी केलाय. हे उघड होऊ नये यासाठी CCTV फुटेज नष्ट करण्यात येत असल्याचा दावाही राहुल गांधींनी केलाय. मतदार यादीतल्या 1,24,000 मतदारांचे फोटो ब्लर असल्याचंही राहुल गांधींनी सांगितलंय. 223 वोट 2 बूथ में, ये 2 पोलिंग बूथ की लिस्ट है. एक चेहरा 223 बार
2 बूथ में। अच्छा, लोकसभा में ये 1 बूथ में थी, विधानसभा में 2 बूथ में कर दिया। यह कारण है कि सीसीटीवी डिस्ट्रॉय होता है, कि इलेक्शन कमीशन ये नहीं दिखाना चाहता कि वोट कौन कर रहा है, कब कर रहा है, क्योंकि इन फोटोज को लेकर फेक वोटिंग हो रही है। दरअसल राहुल गांधी सिर्फ बीजेपी नहीं, हमारा देश का तंत्र है, जो क्रेडिबिलिटी ऑफ द इंस्टीट्यूशंस है, उसको टारगेट कर रहा है। आप देश को टारगेट कर रहा है, हमारे सिस्टम को। ये एक बहुत सोची समझी षड्यंत्र है। मैंने आपको पहले भी कहा, देश में कई ऐसे लोग हैं और देश के बाहर, वो राहुल गांधी का एक मोहरा बना करके उसको यूज कर रहे हैं कि भारत का जो उभरता हुआ ताकत को, हमारे इमेज को नुकसान पहुंचाने के लिए। ब्राझीलच्या एका मॉडेलच्या फोटोवरून हरियाणातल्या 10 बूथमध्ये 22 वेळा मतदान झाल्याचं राहुल गांधींनी सांगितले। राहुल गांधींनी केलेले आरोप भाजपनं फेटाळून लावले आहेत। राहुल गांधी खोटं बोलतात हे काँग्रेस नेत्यांनाही माहिती आहे, असा टोला बावनकुळेंनी लगावलाय। हरियाणा की जनता से पूछना चाहता हूं कि ये कौन है? कभी इसका नाम सीमा, कभी स्वीटी, कभी सरस्वती। 22 बार हरियाणा के युवा, अच्छी तरह सुनिए, 22 बार 10 बूथ में इसको वोट देने का मौका मिलता है। हरियाणा की नहीं है, हिंदुस्तान की नहीं है, ब्राजील की है, मॉडल है, हरियाणा की वोटर लिस्ट पे है। इससे पता लगता है कि ये सेंट्रलाइज्ड ऑपरेशन है। वही पुरानी घिसी फिसी कैसेट है। राहुल गांधी के पास बोलने के लिए कुछ नहीं है। अब केवल वोट चोरी करके उनकी पार्टी नहीं बचेगी। कांग्रेस से कार्यकर्ता को मालूम है कि राहुल गांधी झूठ बोल रहे हैं। कांग्रेस के नेता हमें पर्सनल जब मिलते हैं तो बोलते हैं कि क्या मुद्दा रखा है राहुल गांधी ने। राहुल गांधी बेचैन है।